महाराष्ट्रातील कवठेमंकाळ येथील सुमारे 700 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या व घोडनदी तीरावर असलेल्या ऐतिहासिक श्री बत्तेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गेल्या 7 दिवसांपासून येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता। आज या सप्ताहाचा समारोप हरिभक्त परायण बालाजी महाराज ओगले यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेने पार पडला। मंदिरात आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि वारकरी संप्रदायाच्या आणि अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा पर्वकाळ म्हणजे महाशिवरात्री हा पर्वकाळ आहे। वारकरी संप्रदायामध्ये जे अनेक उपवास आहेत त्यामध्ये महाशिवरात्री हा अत्यंत महत्त्वाचा उपवास आहे। योगायोगाने या वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी सोमवार अधिक महाशिवरात्री असा दुग्ध शर्करा योग ज्याला म्हणूया आपण तो यावर्षी आलेला आहे। आपलं सर्वांचं भाग्य आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी फार मोठी कथा आपण ऐकत असतो आणि मोठे आध्यात्मिक वक्ते सांगत असतात। महाशिवरात्रीचा उपवास आपण करावा। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यानंतर भगवान शंकराला बिल्वपत्र अर्पण केल्यानंतर आणि पसाभर पाणी समर्पित केल्यानंतर भगवान शंकर आजच्या दिवशी जो भक्त आहे त्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण करतात। त्याला उपवास घडल्यानंतर त्याच्यावरती प्रसन्न होतात, त्याच्या मनुष्य देहाची इति कर्तव्यता परिपूर्ण होते आणि म्हणून आजच्या दिवशी अत्यंत महत्त्व दिलेलं आहे। वारकरी संप्रदायाचा विचार केला तर वारकरी संप्रदाय भगवान पांडुरंगाची भक्ती करणारा संप्रदाय आहे। तरी सुद्धा काहीला या ठिकाणी शंका येऊ शकते की वारकरी संप्रदायातली काही वारकरी मंडळी शंकराला कसं काय मानतात। तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे, वारकरी संप्रदायामध्ये सर्व धर्म समभाव सर्व तत्वज्ञानाचा मूलभूत पाया म्हणजे वारकरी संप्रदाय आहे। वारकरी संप्रदायामध्ये भेद अगोदरच तुकोबारायदी संतांनी नष्ट केलेला आहे। गेला तुका म्हणे वाद गेला खंडोने, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने। वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकर आणि भगवान विष्णू म्हणजे पांडुरंग परमात्मा या दोन्ही देवतेमध्ये अभेद मानलेला आहे। वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हा पाया आहे आणि वारकरी संप्रदायाची साधना ही भक्तीची आहे। वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंग परमात्मा आणि भगवान शंकर याच्यामध्ये अभेद मानलेला आहे। वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंग परमात्म्याची पहिली वारी पंढरीची भगवान शंकराने केलेली आहे आणि म्हणून भगवान शंकराने जशी पांडुरंगाची वारी केली तसं भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा आपल्या भगवान शंकराला मानतात। आपण पंढरीला गेलात तर पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावरती आपल्याला पिंडीसारखा आकार दिसतो। पिंडीसारखा आकार नसून प्रत्यक्ष भगवान शंकरच पांडुरंग परमात्म्याने डोक्यावर घेतलेले आहेत। यातून आपल्याला जाणून घेऊ शकतो की वारकरी संप्रदायामध्ये भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये अभेद मानलेला आहे। हरिहरा भेद नाही नका करू वाद असा वारकरी संप्रदाय सर्वांना समावेश करणारा आणि सर्वांना शांतीचा संदेश देणारा संप्रदाय असल्यामुळे जशी एकादशी हे व्रत आहे तसं वारकरी संप्रदायामध्ये सोमवार हे सुद्धा व्रत आहे आणि योगायोगाने यावर्षी महाशिवरात्रीला सोमवार अधिक महाशिवरात्री असा दुग्ध शर्करा योग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला। हे आपल्या जीवनातला फार महत्त्वाचा भाग्याचा क्षण आहे। म्हणून आजच्या दिवशी सर्वांनी उपवास करून भगवान शंकराची आराधना पूजा त्याला पिंडीला पाणी समर्पित करून भगवान शंकराला बिल्वपत्र समर्पित करून आपल्या जीवनाची ज्या इच्छा आहेत त्या इच्छा भगवान शंकर पूर्ण करतात। असा भोळा देव म्हणजे भगवान शंकर आहे। शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती एवढे बोलून माझे शब्द भगवान शंकराच्या चरणी समर्पित करतो। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। धन्यवाद। शिरूर, पुणे।